नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 2 ऑगस्ट 2026. त्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आजपासून पावसाचा जोर ओसरणार आहे आणि ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे. म्हणून शेतीचे कामे करून घेण्यासाठी पोषक वातावरण आहे. पण हे असताना देखील काय होणार आहे, 6 ऑगस्टपर्यंत स्थानिक वातावरण तयार होऊन 10 मिनिटाचा, 20 मिनिटाचा, अर्ध्या तासाचा पाऊस काय होणार आहे, दुपारनंतर येणार आहे. म्हणून अंदाज लक्षात यायचा. पण असा खूप काय मोठा अतिवृष्टी, मुसळधार पाऊस काय पडणार नाही. म्हणून हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. 7 तारखेच्या नंतर वातावरणात आणखीन बदल होईल, चांगलं सूर्यदर्शन होईल. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना कामं करण्यासाठी जवळपास 15 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना कामे शेतीचे करण्यासाठी वेळ भेटणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. पण राज्यात मग शेतकऱ्यांनी 15 तारखेपर्यंत आपण आपले शेतीचे कामे करायची. कारण की काय होणार आहे, 16-17च्या दरम्यान परत एक काय होणार आहे, बंगालच्या खाडीमध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे आणि आपल्याकडं उन्हाची तीव्रता असल्यामुळं मग ती कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राकडे येईल आणि ते महाराष्ट्राकडे आल्याच्या नंतर आता जसा पाऊस पडला तसाच मग राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याचा व्हिडिओ आता आपण नंतर दिला जाईल. पण तोपर्यंत शेतकऱ्यांनी काय करायचं, 15 ऑगस्टपर्यंत शेतीची कामे करून घ्यायला काही हरकत नाही. म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. या ऑगस्ट महिन्यात देखील एक चांगला मोठा पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 17 ऑगस्ट पासून ते 30 ऑगस्टच्या दरम्यान एक चांगला मोठा पाऊस येईल. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. सबस्क्राइब करा.